नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर लोकमत.com मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज खूप चिलिंग मूड मध्ये आम्ही आहोत कारण की एक तशीच चिल आणि कूल गर्ल आज आपल्याला भेटणार आहे। तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलते। एका इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या तरी ती खूप चिल आणि कूल आहे आणि सगळ्यांची आवडती आहे। ती म्हणजे आपल्या सगळ्यांची शनया। शनया म्हणून खूप चांगली ओळख आहे माझ्याकडे। आय नो, हो, शनया म्हणूनच ओळख आहे आणि मी आत्ताच साता समुद्र पार पलीकडून पोहत आलेले आहे आणि जुहूवर आलेले आहे डायरेक्टली। आणि परत आल्यावर हेच जाणवतंय की तुमचं प्रेम अजूनही तसंच आहे। मला शनया अशीच हाक येते सगळीकडनं, त्यामुळे फार बरं वाटतंय। 2 महिन्यात काही तुमचं प्रेम बदललेलं नाहीये, सगळं तसंच आहे आणि फार बरं वाटतंय परत येऊन। पण मला सांग, हे सगळं खूप जास्त मिस करत असेल मुंबई, जुहू चौपाटी म्हणा, मुंबईची स्पेशली पाणीपुरी। पाणीपुरी, हो, मी आत्ता जस्ट पाणीपुरी खाल्ली बिकॉज मी इथे पोहोचले होते आणि थोडासा वेळ होता सुरू व्हायला। तर म्हटलं काय करावं, तर दिसली पाणीपुरी आणि आय कॅन नॉट रेजिस्ट, कारण की 2 महिने झाले तिथे नाही मिळत एवढी चांगली पाणीपुरी। मग इकडे आपला हमाजलेला भैया, त्याचा हात आणि त्याच्या हातातनं आलेली पाणीपुरीची जी काही चव असते ती सर्वात बेस्ट असते। त्यामुळे मी खूप खुश आहे, आता खूप जास्त खुश आहे। आणि तू तिकडच्या लोकांना काही आपल्या डिश बद्दल सांगतेस, समजवतेस की? मी आत्ता जस्ट माझ्या सगळ्या तिकडच्या मित्रांना फोटो पाठवलाय ग्रुपवर की याला पाणीपुरी म्हणतात आणि हे इंडियाचं सॉर्ट ऑफ स्पायसी फूड आहे, सर्वात मस्त आहे, तुम्ही मरूच नाही शकत हे खाल्ल्याशिवाय। अशा झोनचा मी ॲक्च्युली त्यांना मेसेज पाठवला आत्ता। त्यांची त्याच्यावर रिप्लाय वगैरे काय, कमेंट्स वगैरे? नाही, माझे काही युरोपचे आणि ब्राझीलचे मित्रमैत्रिणी ते ऑलरेडी घाबरलेत कारण त्यांना स्पायसी अजिबात चालत नाही, ते नाचायलाच लागतं स्पायसी खाऊन। तिला नको आम्ही नाही खाणार वगैरे, पण आय मेक शुअर ती सगळेजण खातील। पण मला सांग, हाऊज अ ट्रिप आणि कसं वाटते परत पुन्हा एकदा एका प्रमोशनच्या निमित्ताने तू मुंबईला आली? फार जास्त भारी वाटतंय आणि हे बरं वाटतंय की मी अगदीच 11 दिवसांसाठी आले, पण तेवढीच मजा येते कारण आपण यावेळेस नक्की परत जाताना जास्त त्रास होणार आहे कारण की अगदीच भेटून सगळ्यांना हाय 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 असं स्वप्नवत वाटणार आहे। गेल्यावर लक्षातच येणार नाही बहुतेक माझ्या की आपण खरंच इंडियाला गेलो होतो नाही काय, पण फार छान वाटतंय परत। आणि खूप लोकांना भेटायचं आहे, खूप मित्रांना भेटायचं आहे, पण आणि सगळं ॲडजस्ट करणं खूप चाललं आहे माझं। आत्तापर्यंत आय गेस मी माझ्या 4-5 मित्रमैत्रिणींना भेटलेत, अजून बरेच लाईंड अप आहेत, एकाच्या घरी, मग त्याच्यानंतर एकाला बाहेर भेटायचं आहे, असं सगळं खूप चाललंय। पण गुरुला भेटली आहेस की? ऑब्विसली, त्याला तर दुसऱ्या दिवशी आल्या पहिले जाऊन सेटवर की म्हटलं यार गॅरी आय मिस यू। मला सांग, आता तुझं एक नवीन चित्रपट येतोय गेट मॅट, त्याबद्दल काय सांगशील? ती एक वेगळी चर्चा आता सगळीकडे, एक वेगळं रूप, वेगळी भूमिका आणि वेगळं लुक आणि वेगळा स्वभाव तुझा पाहायला कितपत मिळणार आहे? नाही, स्वभाव वेगळा बघायला नक्कीच मिळेल कारण की शनया जशी पूर्णपणे माझ्यामध्ये आहे तशी काव्यातले काही गुणसुद्धा रसिकामध्ये आहेत असं मी म्हणेन। काव्याबद्दल सांगायचं झालं तर शीज अत्यंत मच्युअर आहे, स्ट्रॉंग हेडेड आहे। या सगळ्या चंचल लोकांमध्ये तीच एक त्यांचं स्ट्रॉंग अँकर आहे। म्हणजे कुठेतरी त्यांच्या सगळ्या आयुष्य जेव्हा असं काहीतरी वेगळंच होत असतं त्याच्यात काहीतरी स्थैर्य आणण्याचं काम ही करत असते, त्यांना परत अभ्यासाकडे आणण्याचं काम ही करत असते, जे मी नाही करत। लाईक नॉर्मल आयुष्यात मी कधीच कोणाला अभ्यास करायचा सल्ला देत नाही, पण एक मिनिट, तू स्वतः आता अभ्यास करण्यासाठी बाहेर गावी जाते? ऍक्टिंगचा अभ्यास इज डिफरंट। ऍक्टिंगचा अभ्यास, मी सर्वात स्टुडियस मुलगी आहे तिकडे, तुम्ही कुठल्याही माझ्या क्लासमेटला विचारू शकता। बाकी अभ्यास आय डोंट नो अबाउट दॅट, बट हां, तर असं हे कॅरेक्टर आहे, त्यातल्या त्यात त्यांना अँकर करून ठेवणारं आणि प्लस तिच्या वडिलांशी फार चांगलं रिलेशन आहे बिकॉज तिला आई नाही आहे आणि उदय टिकेकर यांनी वडिलांची भूमिका केली आणि मला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं। मला इतकं छान वाटतंय कारण मला आठवतंय आम्ही बसस्टॉपच्या प्रमोशनच्या वेळेला त्यांनी खूप खेचली होती माझी आणि ते ही इज अ व्हेरी फन पर्सन, लाईक आय लव्ह हिम अ लॉट आणि त्यांच्यासोबत काम करायची थोडी धाकधूक होती, पण द वे ही रिॲक्ट्स, द वे ही इज विथ वेन द डिरेक्टर सेज ॲक्शन, खूप मजा येते। इट्स जस्ट अ डिफरंट वर्ल्ड। माझ्यामध्ये सगळ्या प्रेक्षकांना ना शनयाला पाहिजे। शनया जशी मस्तीखोर आहे, जशी खूप सारी मस्ती करते आणि खूप जास्त एक्सप्लोर करते जागा, ते सगळ्याच प्रेक्षकांना सगळ्यात जास्त पाहिजे असेल तर माझ्या मते मी आता तुला जुहू चौपाटीला आले तर प्लीज एन्जॉय। येस, एन्जॉय, बाय। सगळ्यात जास्त बाहेरगावी गेलं म्हटलं की फूडचा सगळ्यात जास्त त्रास होतो। म्हणजे आपण एक आठवडा बाहेरचं जेवण वगैरे करू शकतो, पण शेवटी घरातल्या जेवणाची एक वेगळी मजा असते, तर ते किती मिस करते? खूप जास्त मिस केलं मी। आय मीन मी आता तुला जसं सांगत होते तिकडे नॉर्थ इंडियन फूड मिळतं छान, पंजाबी फूड लाईक साऊथ इंडियन मिळतं, उत्तम मिळतं। महाराष्ट्रीयन फूड जरा तिकडे मिळत नाही, त्यामुळे मी ते सर्वात जास्त मिस करते आणि मी घरी आल्या आईला पहिले हेच सांगितलं होतं की मला वरण भात खायचं आहे। पण नॉनव्हेजच्या डिशला किती तू प्रेफरन्स दिला आणि व्हेजची कोणती डिश होती? वरण भात ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मटकीची उसळ।
पार्सलमध्ये घेऊन जाताना काय काय जास्त दिवस टिकेल अशा कोणकोणत्या गोष्टी घेऊन जाणार? हो, लसूण मिरची ठेचा वगैरे अशा काही गोष्टी घेऊन जाणार आहे मी परत, पाहिजेच. म्हणजे तिकडच्या काही बुरिटो किंवा चिपोटलेमध्ये मी ठेचा घालून खाणार आहे. मला 2 मिनिटं वाटलं ती गॅरी वगैरे लिहिते की काय असं मला 2 मिनिटांसाठी वाटलं. म्हणलं हॅलो, आमचे प्रोड्युसर मारतील मला धरून की हा गॅरी गॅटमॅट कोण लिहिणार. तुझी भूमिका म्हणून, तू स्वतः रसिका म्हणून आम्ही प्रेक्षकांनी खूप जास्त तुला म्हणजे पसंती दिली आहे त्या बाबतीत. तर आता पुन्हा कधी कमबॅक करणार आहेस ते प्लीज प्रेक्षकांना सांग. कमबॅक करण्याची मलाही उत्सुकता आहे. सिरियलमध्ये तर मी अनफॉर्च्युनेटली परत येऊ शकत नाही, मला मारतील ते. पण बाकी आय एम डेफिनेटली गॉना कमबॅक. मी 31 जानेवारीपर्यंत तरी डेफिनेटली भारतात परत येत नाही आहे. माझी काही कामं तिकडे पण आहेत चालू, जी पण मी तुमच्यापर्यंत लवकरच पोचवेन. पण परत आल्यावर फेब-मार्चमध्ये परत आणखीन एक माझी फिल्म रिलीज होते. काही प्रोजेक्ट्सबद्दल आता सध्या बोलणं चालू आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी पण एक्सायटेड आहे तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. त्यामुळे बघूया. सो मला सांग, तू पुन्हा एकदा रंगभूमी या सगळ्याकडे किती वळणार आहेस? आणि काशीनाथ घाणेकर हा चित्रपट पाहिलास की नाही? मी मार खाणार आहे. मला खूप बघायचा आहे तो चित्रपट, पण मला आल्यापासून खरंच वेळ मिळाला नाही आहे. आणि खरं सांगायचं तर मी इतकी प्रेमात आहे त्याच्या टीजरच्या आणि ट्रेलरच्या. मी खूप जास्त प्रेमात आहे. आणि सोबत दादा चुम्मा दिसतोय आणि फार भारी दिसतोय आणि फारच उत्तम काम करतो तो नेहमीच. पण फारच मस्त वाटतं आणि मी खूप सुंदर ऐकलं आहे त्या फिल्मबद्दल आणि मला बघायचं आहे जायच्या आधी. सो इट्स काइंड ऑफ माय बकेट लिस्ट राईट नाव सीइंग दॅट. रंगभूमीकडे वळायला मी नक्कीच तयार आहे, नेहमीच तयार आहे. थिएटरपासून सुरुवात केली होती सगळं ॲक्टिंगची, त्यामुळे प्रेम आहे विशेष रंगभूमीवर. तर असेल काही छान तर मी नक्कीच करायला तयार आहे. स्वप्न असतं प्रत्येक कलाकाराचं. तुझं काय स्वप्न आहे की बाई म्हणजे आता सुबोध दादाचं रॉकस्टार म्हणजे सुबोध दादा आता काही तुम्ही कुठेही प्ले करा, फक्त सुबोध दादा दिसतोय आपल्या सगळ्यांना. त्याची कामं दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारची कामं दिसत आहेत. तर तुला अशी कोणती इच्छा आहे की ह्याच्या या व्यक्तीबरोबर मला आयुष्यात एकदा तरी काम करायचं? बापरे, अशा तर अनेक लोक आहेत आणि सध्या तरी डेफिनेटली सुबोध दादा इज ऑन द टॉप ऑफ दॅट लिस्ट, ऑब्व्हियसली ओइंग टू हिज परफॉर्मन्स इन काशीनाथ घाणेकर. आणि मला तशा टाईपचं कुठल्या तरी बायोपिक किंवा पिरियड फिल्ममध्ये त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे सो फायनली पाणीपुरीवर पुन्हा एकदा ताव आणणार आहे ती, कारण की तिला म्हणजे पोट भरून आणि मनसुक्त खायची की जेणेकरून ती चव शेवटपर्यंत तिथे जाईपर्यंत राहील. खरंच यार, तिकडे नाही मिळत एवढी छान पाणीपुरी. त्यामुळे चल सुरू करू लगेच. माझ्या तिकडच्या सगळ्या मित्रांनी हा इंटरव्ह्यू बघावा आणि मला खाताना बघावं, हे फार उत्तम आहे. दिस रिली गुड. यू गाइज शुड ईट दिस प्लीज. तुला आलोय आणि गोळा खाण्याने असं काही होणार नाहीये कधी. हे ग भैया, काला खटा दो ना, जल्दी दो प्लीज. आय एम सो एक्साइटेड. ओ माय गॉड, आयुष्यात पहिल्यांदा गोळा खाते, असा काहीतरी एक फील येतोय मला. वाव. थँक्यू. तुझ्यामुळे खायला मिळतंय मला हे सगळं. थँक्यू सो मच.